विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत सध्या BA BCom व BScच्या एक्झाम सुरू आहेत. तद्वतच दिनांक 6 एप्रिलच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात या अगोदरच आलेल्या आहेत. त्या 20 तारखेला होणार असे विद्यापीठाने कळवण्यात आलं होतं. परंतु 20 एप्रिलच्या 25 एप्रिल 26 एप्रिल व 27 एप्रिलच्या सुद्धा परीक्षा या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्या मार्फत आयोजित राष्ट्रीय संरक्षण नौसेना अकादमी यांच्या परीक्षा 20 एप्रिलला आहे. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 परभणी परिक्षेत्राअंतर्गत मंठा घनसांगवी परतूर आष्टी तालुक्यामध्ये निवडणूक असल्यामुळे 25-26-27 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तर या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बराचसा गोंधळ निर्माण झालेला आहे की आपली परीक्षा नेमकी कुठल्या तारखेला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला तुमची एक्झाम कधी होणार आहे त्या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जे स्वतःचं जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर पाहायचंय की आपला पॅटर्न कोणता आहे. तर हे एक उदाहरणादाखल हॉल तिकीट या ठिकाणी मी घेतलेलं आहे. P13 या हॉल तिकीटमध्ये आपण पाहू शकतो की P13 P2013 हा पॅटर्न आहे. बघा 25 एप्रिल 2024ला फोर्थ सेमिस्टरचा पेपर आहे झुलॉजीचा. तर आता आपल्याला हा पॅटर्न P13 फोर्थ सेमिस्टरचा P13 पॅटर्न 25 एप्रिल हा कोणत्या तारखेला होईल हे आपण या परिपत्रकामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये पाहू. पॅटर्न P13 म्हणजे BSc ओल्ड. तर थोडंसं याला मी स्क्रोल डाऊन करतो. बघा BSc ओल्ड पॅटर्न P13 हा 25 एप्रिल 2024चा जो पेपर आहे तो पेपर नवीन तारीख म्हणजे 10 मे 2024ला होईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणादाखल आणखीन एक मी या ठिकाणी घेतो. बघा P2022 म्हणजे पॅटर्न 2022चा बघा 25 एप्रिल 2024चा पेपर. आता या परिपत्रकामध्ये बघा पॅटर्न 2022 आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी बघा पॅटर्न 2022 BScचा हे बघा 2022 जी 20 एप्रिलची म्हणजे आज जी परीक्षा आहे ती आता 29 एप्रिलला होईल. त्याच्यानंतर BA यांचा सुद्धा पॅटर्न 2022 ती सुद्धा परीक्षा 29 एप्रिलला होईल. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो BScच्या जे न्यू पॅटर्न आहे 2022चा या ठिकाणी बघा 25चा पेपर हा 25 एप्रिलचा पेपर हा 21 मे 2024ला होईल. 26 एप्रिलचा पेपर 22 मे. 27 एप्रिलचा पेपर हा 24 मेला होईल. आता थोडक्यात या ठिकाणी आपण बघू 26 एप्रिल 2024. तर यामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा हे सूचना चिटकवलेल्या आहेत. स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा येथे पहा दिनांक 6 एप्रिल 2024चा पेपर दिनांक 26 एप्रिल 2024ला होता. परंतु आता 26 एप्रिल 2000चा पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहे. मग त्यामध्ये BA असेल, BAचा पॅटर्न 13 असेल ओल्ड अर्थातच ओल्ड आहे तर तो 29 एप्रिल या दिवशी होईल. त्यानंतर BScचा पॅटर्न P13 ओल्ड हा 11 मेला होईल. BSc P22 म्हणजे न्यू सिलेबस नुसार हा 22 मेला होईल. आता उदाहरणादाखल या ठिकाणी आपण बघूयात BScचा P13 पॅटर्न आहे. आता या ठिकाणी बघू कम्प्युटर सायन्स 6वं सेमिस्टर P13 पॅटर्न या ठिकाणी BSc P13 पॅटर्न ओल्ड हा आता 11 मेला कम्प्युटर सायन्सचा पेपर त्या ठिकाणी होईल. तसेच पॅटर्न P22 बघू BSc सेकंड सेमिस्टर मायक्रोबायोलॉजी चौथा पेपर बघा पॅटर्न 22 या ठिकाणी बघा BSc पॅटर्न 22 न्यू हा जो 26 तारखेचा जो पेपर आहे बघा या ठिकाणी हे सर्व पेपर हे 26 तारखेचे आहेत. तर हा 26 तारखेचा पेपर मायक्रोबायोलॉजीचा आता 22 मेला होईल. विद्यार्थ्यांनी गोंधळून जायचं नाही. फक्त आपल्या हॉल तिकीटवर
कोणता पॅटर्न आहे ते पाहायचं आहे, विषय कोणता आहे व त्यासमोर कोणती डेट दिलेली आहे ती डेट त्या ठिकाणी शोधायची. या ठिकाणी बघा 26 एप्रिलची पूर्ण परीक्षा, मग बी ए असेल, BSc असेल आणि BScचा पॅटर्न 13, BSc पॅटर्न 22 असेल. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पुन्हा यामध्ये पहा, जो 20 तारखेचा जो पेपर आहे तो 29 तारखेला पुढे ढकलण्यात आलेला आहे. या ठिकाणी दिलेलं बघा, सर्वात अगोदर परिपत्रक विद्यापीठाचं आलं होते की 6 एप्रिलचे पेपर 20 एप्रिलला ढकलण्यात आले होते. तसे 6 एप्रिलचे 20 एप्रिल असेल, 26 एप्रिल असेल, 28 एप्रिल असेल, 4 मे असेल, 15 मे असेल, असे 6 एप्रिलचे पेपर हे 5-6 दिवशी पुढे ढकलण्यात आले होते. त्याप्रमाणे या ठिकाणी मी आपणासमोर सादर करत आहे. 6 एप्रिलचे पेपर, काही पेपर जे होते ते 20 एप्रिलला ढकलण्यात आले होते, परंतु आता 20 एप्रिलचे सुद्धा पेपर आता पुढे ढकलण्यात आलेले आहे. मग त्यामध्ये बघा, BA पॅटर्न 22चे सर्व पेपर हे 29 एप्रिलला होतील. आता BA पॅटर्न 22 पहा, या ठिकाणी आपण बघू शकतो मराठी असेल पॅटर्न P22, 29चा जो पेपर होता, पॅटर्न 20 एप्रिलचा जो पेपर होता तो 29 तारखेला आता आलेला आहे. या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. इथं अगोदर 20/4/2024 अशी डेट होती, पण 20 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले म्हणून या ठिकाणी 29 एप्रिल या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर पॅटर्न, न्यू पॅटर्न म्हणजे BA22 या ठिकाणी बघू शकतो आपण, P22 BA फर्स्ट सेमिस्टर ते आता 29 एप्रिलला होईल. त्यानंतर जर तुमचा ओल्ड पॅटर्न असेल, P13 असेल, तर उदाहरणादाखल पहा, या ठिकाणी BAचा P13 पॅटर्न हा 30 एप्रिलला होईल. त्यामध्ये हिस्ट्री आहे, 6वं सेमिस्टर असेल, दुसरं सेमिस्टर असेल, ज्यांचे बॅक असेल, या ठिकाणचे काही फ्रेश विद्यार्थी असतील, त्यांचे पेपर आता हे 30 एप्रिलला होतील. पहिल्यांदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 6चे पेपर 6 एप्रिलचे 20 एप्रिलला ढकलले होते. आता 20 एप्रिलचे पेपर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. तथापि बीकॉमचे जे 20 तारखेला जो पेपर होणार होता, तो बीकॉमचा आता 29 तारखेला हा पेपर होईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो P22 हे बीकॉमचा पेपर, P22 हा आता हा पेपर हा 30 एप्रिलला होईल. या ठिकाणी ते दाखवलेला आहे. हा सुद्धा पेपर, सॉरी, 29 एप्रिलला हे पेपर होतील. बीकॉमचा पेपर या ठिकाणी डेट दिलेली आहे, 29 एप्रिलला हा पेपर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 25 एप्रिल तो पुढे ढकलण्यात आलेले कोणकोणते पेपर आहेत पहा. BSc पॅटर्न 13 असेल, हा 25 तारखेचा पेपर हा आता 10 मेला होईल. बघा, हे 25 तारखेचा पेपर आहे. मग त्यामध्ये कोणकोणते पेपर आहेत, मुख्यतः बॉटनीचा दुसऱ्या सेमिस्टरचा जो पेपर आहे हा आता 11, सॉरी, पॅटर्न 22चा पेपर, बॉटनी हा पॅटर्न 22 आहे, हा पॅटर्न 22 चौथा पेपर, तसेच 5वा पेपर हा पॅटर्न 22 नुसार आहे. तर हा पॅटर्न 22चा जो 25 तारखेला ऑलरेडी शेड्यूल झालेला पेपर होता, इलेक्शनमुळे हा पुढे ढकलण्यात आलेला आहे, तो पेपर आता 21 मे म्हणजे पुढच्या महिन्यात होईल. पुन्हा पॅटर्न 22चा पेपर बघा, मॅथ्सचा पेपर, हा पेपर सुद्धा 21 मेला होईल. त्यानंतर मॅथ्सचे बरेचसे पेपर या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी P22 असं दिसते, पॅटर्न 22 दिसतं, तो 25 एप्रिलचा पेपर हा आता 21 मेला होईल. त्यानंतर BScचा P13 पॅटर्न 13चे पेपर, उदाहरणादाखल पहा, या ठिकाणी जुलैचा पेपर चौथा P13चा आहे, हा पेपर आता 10 मेला होईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो 10 मेला. पुन्हा पॅटर्न 13 जुलैचा पेपर या ठिकाणी चौथ्या सेमिस्टरचा, हा सुद्धा P13चा असलेला पेपर जो आहे तो आता 10 मेला होईल. आणखीन एक या ठिकाणी उदाहरण परत एकदा मी सांगतो, विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपला पॅटर्न पाहून घ्यायचा. पॅटर्न P13 BScचा पेपर बघा, पॅटर्न P13 25 एप्रिलला. आता 25 एप्रिलचा या ठिकाणी मी डॉक्युमेंट काढतो. P13 BSc 25 तारीख आहे, P13 आहे. बघा, P13 कुठं आहे, BSc P13 हा पेपर कधी होणार आहे, हा जुलैचा पेपर P13चा आता 10 मेला होणार आहे. असं एकदम व्यवस्थित पूर्ण डॉक्युमेंट जे जे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले आहेत, एकदा शांत डोक्याने वाचल्यानंतर आपल्या पूर्णपणे ते लक्षात येईल. मराठीतून सूचना लिहिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी अजिबात कन्फ्यूज होऊन जायचं नाही. 25, 26, 27 तारखेचे पेपर पुढे ढकलले होते. या अगोदर पहिल्यांदा 6 एप्रिलचे पेपर पुढे ढकलण्यात आले होते.
ते 20 एप्रिलला होते, परंतु 20 एप्रिलचे सुद्धा पेपर पुढे ढकलले. या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्या मूळ जे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी आपण येऊयात. हे आपलं मूळ डॉक्युमेंट आहे. आत्ताच तुम्हाला सांगितले 25, 26 आणि 27 तारखेचे पेपर कधी कधी पुढे ढकलण्यात आले. बघा, BA पॅटर्न 22 असेल, हा 20 तारखेचा 20 एप्रिलचा पेपर, सर्व पेपर हे 29 एप्रिलला होतील. BSc पॅटर्न 22 असेल, हे सुद्धा 20 तारखेला होणारे पेपर 29 एप्रिलला होतील. BSc जर ओल्ड असेल, 25, 26, 27 तारखेचे पेपर या ठिकाणी दाखवलेल्या डेटनुसार त्या त्या दिवशी ते पेपर होतील. BA ओल्ड असेल, 20 तारखेचा 30 तारखेला होईल, 25 तारखेचा 2 मेला होईल. तथापि BCom असेल, हा 20 तारखेचा पेपर हा 29 एप्रिलला होईल. तर या परिपत्रक, हे परिपत्रक सुद्धा आपल्या ग्रुपवर टाकण्यात आलेलं आहे. हे परिपत्रक व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. BA ओल्ड असेल, जे 26 एप्रिलचा तो 29 एप्रिलला होईल. BSc ओल्ड म्हणजे पॅटर्न 13, ओल्ड ज्या ज्या ठिकाणी ओल्ड आहे असं समजायचं की ते पॅटर्न 13 आहे. आपल्या हॉल तिकीटवरचा तो पॅटर्न पाहायचा आहे. ती डेट पाहायची आहे, 25 आहे का 26 आहे का 27 आहे. मग या जो टेबल आहे, या टेबलमध्ये पूर्ण ओल्ड तारखा दिलेल्या, जुन्या तारखा ह्या. ठीक आहे, डाव्या साईडला ह्या जुन्या तारखा आहेत व उजव्या तारखेला कोण नेमका कुठल्या दिवशी तुमचा पेपर होणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. हे सुद्धा परिपत्रक तुमच्या ग्रुपवर दिलेलं आहे. तसंच हे तिन्ही हे डॉक्युमेंट तुमच्या ग्रुपवर आलेलं असेलच. हे डॉक्युमेंट तुम्ही पाहायचे, त्या डॉक्युमेंटवर असल्या मराठीतून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं अजिबात काम नाहीये. तरी देखील आपल्याला अडचण आली असल्यास व्हॉट्सअपवर करावे, व्हॉट्सअपवर मला मेसेज करा, मी आपणास त्या संदर्भात मार्गदर्शन करेल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. ज्यांना कन्फ्युजन झालं असेल त्यांचं कन्फ्युजन आता दूर झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. भेटूया लवकरच.